संजय राऊत म्हणजे हा सडलेला आंबा आहे. म्हणजे तो काहीच कामाचा नाही, नुसता दिसण्याचा कामाचा. कोळ राहिली त्याची फक्त. आला अंगावर तर घेतलं शिंगावर. नाही, हा कोण भविष्यकार वाया चालला आणि हा कोणता मानस उपचार केंद्राचा माणूस आहे? मूळ हाच वेडा झालेला आहे. आणि वेड्यांच्या बाजारामध्ये बोलण्याची याला लायकी तरी आहे का? मूळ हा माणूस कधी नगरसेवक झालेला नाही, कधी आमदार नाही, खासदार नाही, तर मंत्र्यांना वेडा म्हणण्याचा याला अधिकार आहे का? खरं म्हणायला गेलं तर भर चौकात आणलं पाहिजे आणि शिवसेना स्टाईल केलं पाहिजे त्याला. आणि त्यांना एकनाथ शिंदेशिवाय दुसरं काही दिसत नाही. मूळ एकनाथ शिंदेंची इथे गेले ना गुवाहाटीला, तर त्यांचं म्हणणं आहे की ते शिंग वर्षामध्ये आहेत. त्यांनी जाऊन ते शिंग त्याच्या, आता मला जास्त बोलता येत नाही, पण मला तरी असं वाटतं की एवढा शिंगाचा नांद आहे मला माहीत नव्हतं त्याला. आणि खेड्यामध्ये अशी म्हण आहे, आला अंगावर तर घेतलं शिंगावर. तर ही तीच शिंग आहेत की ज्यांनी गुवाहाटीला जाताना सगळ्यांना शिंगावर घेऊन आपला भगवा झेंडा रोवला होता. बरं होऊन जाईल, जाऊन आंघोळ करून घे म्हणा. बाबाजी बाळासाहेबांची शिवसेना संपवली, जे पाप केलं ते पाप भोग तिथे जाऊन, आणि तिथे आंघोळ कर आणि सांग, देव बाप्पा मी फार मोठी चूक केली. शिवसेना प्रमुखांना वंदन कर आणि म्हण की बाळासाहेब मी फार मोठं पाप केलं, मी भगव्या झेंड्याशी गद्दारी केली, मी काँग्रेस राष्ट्रवादीशी उद्धव साहेब ठाकरेंना युती करायला लावली आणि पूर्ण सत्यानाश केला आहे. पुढच्या जन्मी मला कमीत कमी चांगलं मोक्ष मिळू दे, स्वर्गामध्ये नरकाच्या ऐवजी चांगली जागा मिळू दे, अशीच मागणी त्यांनी तिथं करावी. वो सड़ा हुआ आम है ना, वैसी चीज़ है वो, उससे ज़्यादा बात करना भी उचित नहीं है. वो उसको गुवाहाटी मालूम है और हम गुवाहाटी गए थे, और मराठी में ऐसा कहावत है कि आला अंगावर तर घेतलं शिंगावर. तो सिंग कहाँ डालना है उसको मालूम नहीं है. हे बघा, तिघं पक्षांचे लोक जे आहेत ते मजबूत स्थितीत तिथे आहेत. तिथे दादा भुसे जे आमचे जुने मंत्री आहेत आणि 5 टर्मपासून ते पण आमदार आहेत. तिकडे गिरीशजींकरता प्रयत्न चालू, कुंभमेळा येतोय म्हणून त्यांनी मागच्या वेळेस कुंभमेळा त्या ठिकाणी सांभाळला होता म्हणून त्यांना मिळावं असं त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. NCP अजितदादांचे 7 आमदार तिथे निवडून आले, त्यांना वाटतं आम्हाला मिळावं. त्यामुळे थोडा किचकिच विषय आहे आणि निश्चितपणाने त्याच्यामध्ये ताणाताणी आहे. पण याच्यापूर्वी पण आपण पाहिलं असेल की मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळेस असं म्हटलं जात होतं, पालकमंत्री पद देण्याकरताही असं म्हटलं जात होतं, शिंदेसाहेब सरकारमध्ये स्थापन होत असताना येणार नाही सरकारमध्ये असंही म्हटलं जात होतं. पण ते तिढे सुटले. हा तर त्याच्या मायनाने मायनर विषय आहे, 2 जिल्ह्याचा विषय आहे आणि तोही सुटेल. खरं म्हणायला गेलं तर रायगडमध्ये सुद्धा आमचे सिनियर आमदार आहेत आदरणीय गोगावले साहेब, आणि त्यांना पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे हा आमचासुद्धा हट्ट आहे. कारण की तिथे शिवसेनेचे 3 आमदार आहेत आणि मला तरी असं वाटतं की ते व्हायला पाहिजे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत सतत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका करत आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वारंवार राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. म्हटलं की भाजपाच्या गोट्यात चर्चा आहे की कामक्या देवी समोर रेडे कापले गेले आणि त्यांची शिंग वर्षा बांगल्याच्या लॉनमध्ये पुरवली आहे असं सांगणारा स्टाफ आणि त्यांचे लोक आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून भाजप नेत्यांनी संतापाची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा जोरदार समाचार घेत जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना सडलेला आंबा असे संबोधित केलेलं आहे. त्यांनी टीका करताना म्हटलं की संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे साहेबांशिवाय दुसरं काहीच दिसत नाही, त्यांना फक्त शिंगच दिसतात. पण हीच ती शिंग आहेत ज्यांनी गुवाहाटीला जाताना अंगावर घेतली होती. संजय राऊतांनी गंगेत जाऊन प्रायचित्त व्हावं म्हणजे त्यांच्या पापाची मुक्ती होईल. त्यांनी शिवसेना फोडण्याचं मोठं पाप केलेलं आहे. उद्धव ठाकरे यांना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत नेलं. हा कोण भविष्यकार? संजय राऊत हा वेडा आहे, त्याला चौकात आणून शिवसेना स्टाईल सारखं उत्तर दिलं पाहिजे. संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यातील वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संघाचा काय परिणाम होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.